बँकेने पूर्व सूचना न देता विकला शेतकऱ्यांचा जेसीबी, मनसे झाली आक्रमक, कर्मचाऱ्याला केली मारहाण। नागपूर येस बँकेने शेतकऱ्याला कोणतीही पूर्वसूचना न त्यांचा जेसीबी परस्पर विकल्याचा प्रकार समोर आलाय। बँकेकडून त्या शेतकऱ्यांना कसलीही मदत न देता त्रास दिला जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आज संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी बँकेत प्रचंड गोंधळ घातला। मनसेचे कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे। जेसीबीचे मालक शेतकरी इंद्रजित मुळे यांनी ही तक्रार केली होती। शेतीच्या कामासाठी जेसीबी विकत घेतला होता, मात्र काही हफ्ते थकलेले होते म्हणून बँकेकडून कोणतीही पूर्व न सूचना जेसीबी विकल्याची आरोप त्यांनी केलाय। कर्जाचे हफ्ते भरण्याची तयारी पण। नागपूरच्या सदर परिसरातील माऊंट रोडवरील येस बँकेत हे आंदोलन करण्यात आले। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील एका शेतकऱ्याने जेसीबी विकत घेण्यासाठी येस बँकेकडून कर्ज घेतलेले होते, मात्र शेतकऱ्याने बँकेच्या कर्जाचे काही हप्ते थकल्यामुळे येस बँकेने तो जेसीबी जप्त केला। त्यानंतर त्या शेतकऱ्याने थकलेले हफ्ते भरण्याची तयारी दर्शवली असता बँकेने जेसीबीचा परस्पर लिलाव करून विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली। मूळ मालकाला सूचना न देता परस्पर विकला जेसीबी। जेसीबी मालक शेतकरी इंद्रजित मुळे यांनी येस बँकेला याबाबत जाब विचारला असता बँकेच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यांची सातत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला होता। मूळ मालकाला कोणतीही सूचना न देता परस्पर जेसीबी विकण्यात आला, मात्र बँकेचे अधिकारी कोणतीच दाद देत नसल्याने इंद्रजित मुळे यांनी मनसे शहराध्यक्ष चंदू लाडे यांच्याकडे तक्रार केली। मनसेकडून देखील या संदर्भातील पाठपुरावा करण्यात आला, मात्र तरीही बँकेचे अधिकारी जुमानत नसल्याने आज अखेर चंदू लाडे आपल्या कार्यकर्त्यांसह येस बँकेत शिरले आणि गोंधळ घातला। कर्मचाऱ्याला केली मारहाण। यावेळी बँकेचे अधिकारी चर्चा करण्यासाठी पुढे येत नसल्याने मनसे कार्यकर्त्यांचा संताप वाढत होता। मनसेचे कार्यकर्त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्यामुळे बँकेत काही तणावाचे वातावरणात निर्माण झाले होते। वेळेस पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते। संतप्त आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। बँकेत राडा घातल्यानंतर सदर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी येस बँकेच्या काचा फोडण्याचाही व शटर उचकवून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। ब्लॅक स्प्रेने निषेधाच्या घोषणा बँकेच्या भिंतीवर लिहिण्यात आल्या। संपूर्ण घटनेनंतर सदर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। बँकेच्या एक्झिक्युटिव्हला मारहाण केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होणार आहे। जोपर्यंत शेतकरी इंद्रजित मुळे यांचा जेसीबी परत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला। इथे उभा आहे, अरे तुमची अवहेलना नाही। तुम्हाला माहित आहे ना फसवणूक हा भाई हा मूर्ख आहे, हा इथे उभा आहे। मुर्दाबाद मुर्दाबाद बँकेमध्ये सुरू आहे होती, परंतु बँकेने डीसीपी साहेबांना तुला म्हटलं ना प्रेमानं, सांगितलं ना तुला पदाधिकारी आता बँकेच्या तुझा कोण वरिष्ठ आहे बोलो त्याला, जाब विचारला जातोय आपण। तुझ्या बकेटमध्ये आहे ना, तुझ्या बकेटमध्ये आहे ना, तुझ्या बकेटमध्ये डिसिजन मेकर तू आहे ना, तू डिसिजन घेशील ना। अरे यार हे सोड ना आम्हाला, सर्व तुझ्या बकेटमध्ये आहे ना, तू करू शकतो ना, मग तू का नाही केलं? तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे बघा। बोलायला त्याचं काही अर्थ नाही आहे, पण त्यांना ऑलरेडी काल पत्र दिलं आहे ना। मीटिंग नहीं चलेंगी अशा अधिकाऱ्याचं करायचं काय? अशा अधिकाऱ्याचं करायचं निवेदन नाही, फरक पडतो नाही, ते आम्हाला निवेदन सांगताय। मी काय म्हणलं, माझे शब्द कुठे चुकीचे नाही, निवेदन फक्त आम्हाला निवेदन सांगताय। हा निवेदन आहे, तुम्ही वाचा, हे निवेदन आहे का? सांगितलं त्यांना दिलं ना वाचायला। आम्ही तुमच्या मग तुमचे पीएसआय कसा शिकवत असेल, मग तुमचे तुम्ही मला बोलू नाही।
कसं काय म्हणजे अरे रवी कोणी करतात तुम्ही नियमाबाहेर चालले हो साहेब मी तुम्हाला सांगतोय आम्ही नियमाबाहेर चाललोय नियमाबाहेर तुम्ही चालले चोरीच्या गुन्हे तुम्ही कायदेशीर कोणी बेकायदेशीर केलं मी वरिष्ठ मीडिया समोर मधला कायदा काल आम्ही तुम्हाला एफआयआर दिली त्यांच्या विरोधात चिथावणीची तुम्ही गुन्हा दाखल केला का तो अरे साधा रिसिप्ट नाही देत आम्ही अपेक्षा कोर्टात जाईल हा गरीब माणूस 1.5-2 महिन्यापासून याचा उपजीविकेचं साधन गरजेचं आहे. काही क्रिमिनल ऑफिस पण आहे ना याच्यामध्ये. याची गाडी जबरदस्ती घेऊन गेले, कोणती पावती दिली नाही, स्नॅचिंग इलिगल स्नॅचिंग होते, त्याचा गुन्हा का नाही दाखल केला. मी काय म्हणतो तुमची त्या दिवशी चर्चा झाली होती तर बोललो ना मी त्यांना. तुम्हाला माहिती आहे गाडी कुठून दिली? गाडी त्यांच्या हातातून घेऊन गेले. कुठून दिली तुम्हाला माहिती? आरटीओच्या बाहेर गाडी घेऊन गेले. कायदेशीररित्या जे तुम्ही केली का? ग्राहकांनी स्वतः तक्रार केली आहे तुमच्याकडे. मी तुम्हाला हे सांगतो तुम्ही जो नियम सांगत आहे संवैधानिकरित्या आम्ही काम करतोय ना. आजही आम्ही त्यांना भेटायला आलो. तुम्हाला माहित आहे की बँकेचे लोक पडून जातात, फोन बंद करतात, भेटायला तयार नाही आहे. ग्राहक हा इथे ग्राहक आहे. हो ना. हा बिचारा गरीब शेतकरी बरोबर आहे. मी त्यांचा आवाज म्हणून आले आम्हाला अधिकार आहे. आमच्या हातात काही शस्त्र आहे, पीसफुली आंदोलन करून आलो ना. अजून काय हातात घेतला का आम्ही? जर मागणी मान्य नाही झाली तर मग समोरचा विषय होईल. आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार. बरोबर आमचा तो पार्ट नाही आहे. परंतु तुम्हाला हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे की कलम 37(1)3 चे आदेश सुद्धा आहेत. 5 पेक्षा जास्त लोक जे आहेत ते शासकीय कार्यालयामध्ये. शासकीय कोणतं आहे? शासकीय कार्यालय म्हणजे प्रायव्हेट सेक्टर मध्ये, पब्लिक सेक्टर मध्ये काम करते. नुसार केलेला आहे ना. आता चर्चा करू द्या ना त्यांच्यासोबत. नियमानुसार म्हणजे तुम्हाला जो आम्ही आदेश दिलेला आहे ती आम्ही तुम्हाला सर्वच पदाधिकारी आहेत ते सर्वे राहतील, काय हरकत नाही. बोललं तर चालू द्या ना. तुम्हाला विनंती एवढीच आहे की तुम्ही जे आहेत तुमचे 5 वेळ घेऊन आलो आहे, तुम्हालाही कळवलं आहे. चर्चा जेव्हा कोर्टात केस तेव्हा कोर्टात बोलत त्या वकिलासमोर आम्ही बोलणार नाही. जो त्या दिवशी वकील बसला होता आणि तो बोर्डावर आहे का? मी काय तुम्हाला त्या दिवशी काय बोलला चर्चा करून सोल्युशन काढायचं आहे. पण तो माणूस त्या माणसाने त्या दिवशी काय झटकलं का? जेव्हा कोर्टात केस तेव्हा कोर्टात पाहू त्याला सांगायचं जेव्हा कोर्टात केस तेव्हा आम्ही कोर्टात उत्तर देऊ. तुम्ही जेव्हा बोलतील ना त्यांना एवढे लोक बसून शाला एक गोष्ट सांगा आहे जागा आम्ही जाऊन नाहीये ना. मोस्ट नॉलेजफुल कोण लोक असते नाही आता साहेब सांगून राहिलं ना. अरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोबाईल आणू मोबाईल.